सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि उद्या 3 डिसेंबरला पहिला मंगळवार आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला मंगळवार. जसे आपण गुरुवार करतो महालक्ष्मीचे, तसेच मार्गशीर्षातील प्रत्येक मंगळवार हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला सेवा या दिवशी करायची असते. बऱ्याच ठिकाणी बघा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी यात्रा वगैरे सुद्धा भरलेली असते. या यात्रेच्याच काळात आपण कुलस्वामिनीचा मानपान करत असतो. म्हणून आपल्याला जाता येत नाही ना एवढ्या लांब. तुम्हाला जर जाता आलं तर नक्की तुमच्या कुलदेवीचं या मार्गशीर्ष महिन्यात नक्की दर्शन घ्या. सहकुटुंब सहपरिवार जाऊन माता देवी आईचा, म्हणजे तुमची जी कुलस्वामिनी असेल, आपली 3.5 पीठांपैकीच एक कुलस्वामिनी असते. माता रेणुका माता, सप्तशृंगी माता, तुळजाभवानी माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी, या 4 देवींपैकी प्रत्येकाची एक कुलस्वामिनी नक्कीच असते. तर तुम्हाला जाता आलं ना तर मी म्हणेल नक्की जा आणि मार्गशीर्ष महिन्यात आपल्या कुलस्वामिनीचा नक्की आशीर्वाद घ्या. सहकुटुंब सहपरिवार तिचं दर्शन घ्या, तिचा मानपण करा, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा, तिची साडी चोळीची संपूर्ण ओटी भरा. 6 शृंगार घेऊन त्या देवी आईची ओटी भरायची आहे. आता ज्यांना नाहीच जमलं तर आपण घरी सुद्धा आपल्या कुलस्वामिनीची सेवा नक्कीच करू शकतो. पण वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, अगदी लांब असेल तुमचं कुलदैवत, तर 5 वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला आपण सहकुटुंब सहपरिवार गेलंच पाहिजे. आता आपल्याला उद्या खूप छान सेवा सांगत आहे. अगदी साधी सोपी, काही बाहेरून तुम्हाला जास्त काही आणायचं नाही, पण तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. म्हणतात ना, ज्या घरातील पितृदेव आणि कुलस्वामिनी प्रसन्न असते ते घर सतत गोकुळ आणि सुख शांतीने भरलेलं असतं. तिथं अखंड लक्ष्मी नक्कीच नांदते आणि घरात पैसा असू दे, सुख शांती आनंद आरोग्य शारीरिक मानसिक सर्व काही सुख शांती नक्कीच लाभत असते. म्हणून उद्या काय करायचंय महिलांनो, लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवघरात एक मंगल कलश भरायचा आहे. तुमचा आधीचा नारळ चांगला असेल तर तुम्ही तो नारळ वापरून सुद्धा तुमच्या देवघरात मंगल कलश भरू शकता. पण तुमचा कलशावरील नारळ जर खराब झालेला असेल, त्याला कोंब आलेला असेल आणि तुम्हाला बदलायचा असेल तर उद्याचा दिवस खूप छान आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला मंगळवार आलेला आहे आणि आपल्या कुलदेवीचा आपल्याला उद्या मानपान करायचा आहे. अगदी साधी सोपी पद्धत वापरून तुम्ही आपल्या कुलदेवीचा मानपान करू शकता. तुमची कुलदेवी खरंच सांगते 100% तुमच्यावर खूप खूप प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात ज्या अडीअडचणी असतील, सांसारिक अडीअडचणी असतील, आर्थिक अडीअडचणी असतील, घरात लग्न कार्यात प्रॉब्लेम येत असतील, संतान होण्यास प्रॉब्लेम येत असतील, मुलांच्या काही अडीअडचणी असतील, प्रगती थांबलेली असेल, नोकरीत यश मिळत नसेल, मुलांच्या शिक्षणात यश मिळत नसेल, घरात मतभेद असतील, नवरा बायकोमध्ये कटकट होत असेल, घरात नकारात्मक वातावरण असेल, तर उद्या कुलस्त्रीने आपल्या कुलस्वामिनीचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मानपान करायचं आहे. तर उद्या छान असं तुमच्या घरात फोटो असेल, टाक असेल, तुमच्या सासूबाईंकडं टाक असेल, किमान तुमच्याकडं फोटो असणं तरी खूप गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरात आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असणं खूप गरजेचं आहे. आता नाही फोटो नाही टाक तर काय करायचं? उद्या एक सुपारी आपल्या देवघरात मांडायची. 2 विड्याची पानं घ्या, त्यावर सुपारी मांडा आणि तुमची कुलस्वामिनी, जी पण माझी कुलस्वामिनी आहे, हे मार्गशीर्ष महिन्याचे मंगळवार संपण्याच्या आत माझी कुलस्वामिनी मला कळून येऊ दे, असं बोलून तुम्हाला 4 मंगळवार आलेले आहे. तर 4ही मंगळवार त्या सुपारीची पूजा करायची आहे. ती सुपारी देवघरातून हलवू नका. बघा, एका मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे नक्कीच कळून येणार आहे. तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला मंगळवार तुमच्या घरात देवीचा फोटो असेल, पुसून घ्या स्वच्छ, छान हार घाला फुलांचा. तुम्ही कलश स्थापना उद्या नक्की करायची आहे. छान कलश धुवून घ्यायचा आहे. कलशावर एक नारळ नवीन ठेवायचा तर नवीन आणा,
तुम्हाला तोच ठेवायचा. मी म्हणेल उद्या नारळ बदलून टाकला तुम्ही तरीही चालेल. असा महिना पुढच्या वर्षीच येणार आहे, मार्गशीर्ष महिना. जसा श्रावण महिना खूप पवित्र, तसाच मार्गशीर्ष महिना आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा, दत्तगुरू महाराजांचा, खंडेरायांची सेवा करण्यासाठीचाच हा महिना असतो. म्हणून उद्या नारळ बदलून टाकलं तुम्ही तरीही चालेल. आता तुम्हाला तोच नारळ ठेवायचा असेल तुम्ही ठेवू शकता. स्वच्छ नारळ धुवून घ्या. तांब्याचा कलश घ्या. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यात एक सुपारी, एक पैसा टाकायचा आहे, 1 रुपयाचं नाणं आणि कलशाला 8 दिशांनी हळदी कुंकवाची तुम्हाला बोटं लावून घ्यायची आहे. तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं असेल कलशावर तर तुम्ही छान स्वस्तिक काढा. आणि 5 आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे. आता विड्याची पानं नाही मिळाली, तुमच्याकडे आंब्याची पानं असतील तर 5 पानं आंब्याची ठेवा. नारळ ठेवायचा आहे स्वच्छ, वरती शेंडी आली पाहिजे. अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने कुलस्वामिनीचा कलश स्थापना उद्या कुलस्त्रीने आपल्या घरात, देवघरात करायचीच आहे. कलशाखाली थोड्याशा अक्षता ठेवा. कलश तसाच ठेवू नका, कलशाखाली अक्षता ठेवा. आणि त्या अक्षता तुम्ही शुक्रवारी, गुरुवारी वगैरे बदलून टाकल्या, त्या तुम्ही पुन्हा पक्ष्यांना खाऊ घातल्या आणि पुन्हा असा मंगल कलश भरला तरीही चालेल. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीचा मंगल कलश धुवून चुवून स्वच्छ हा भरलाच गेला पाहिजे. आणि विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्ही त्या कलशात नक्की ठेवा. घरात इतकी भरभराटी होते ना, हे 2-2 मिनिटांचे उपाय जेव्हा घरातील कुलस्त्री, कुललक्ष्मी करत असते ना, तर अखंड लक्ष्मी त्या घरात नांदतच असते. तर हे उपाय, ही सेवा उद्या झालीच पाहिजे. टाक असेल तुमच्याकडं कुलदेवीचा तर उद्या गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने किंवा हळद कुंकू एकत्र करून त्या पाण्याने आपल्याला कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जो कुलदेवीचा तुमचा मंत्र असेल, ओम कुलदेवताय नमः, किंवा तुमची जी देवी असेल त्या कुलदेवीचा एक मंत्र तर प्रत्येक देवीचा हा असतोच. तो मंत्र म्हणून तुम्ही जरी टाकावर अभिषेक केला, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, हा मंत्र तर आपल्या माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. तुम्ही तो मंत्र म्हटलात तरीही चालेल. देवी आई एकच आहे, तिचे नावरूप वेगवेगळे, आई मात्र एकच आहे सर्वांची. तुम्हाला जो मंत्र येईल ना, तुम्ही तो मंत्र जपत अभिषेक करायचा. छान टाक स्वच्छ पुसून घ्या. देवघरात स्थापना करायची आहे. टाक कधी पण उभा ठेवू नये, असा झोपवूनच ठेवायचा असतो. तशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता उद्या सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. म्हणजे आता काही महिलांना 4 दिवस असेल, तुम्ही पुढील मंगळवारी ही सेवा केली किंवा त्या पुढील म्हणजे 4 मंगळवार आलेले आहे. मार्गशीर्ष महिन्यात 4 मंगळवार आलेले आहे. उद्याचा 3 तारखेला आलेला आहे. पुढचा मंगळवार 10 डिसेंबरला, त्या पुढील 3रा मंगळवार 17 डिसेंबरला आणि चौथा 24 डिसेंबरला, असे 4 मंगळवार आलेले आहे. कुठल्याही एका मंगळवारी आपल्या कुलदेवीला गोड पानाचा विडा किंवा तांबूल तुम्हाला अर्पण करायचा आहे. नक्की ही सेवा आपल्याला कुलस्त्रीने करायची आहे. आता नवरा बायकोंनी मिळून जरी केली ही सेवा तर अतिशय उत्तम. उद्या गोड पानाचा विडा किंवा तुम्ही घरीच जरी तांबूल कांडून घेतला, गोड पानाचा विडा कांडून घेतला तुम्ही किंवा बाहेरून बनवून आणला पानटपरीतून तरीही चालेल. आपल्या कुलदेवीला तिथं पानटपरीत किंवा ते पान बनवणारे ते भाऊ असतील त्यांना सांगा की देवी आईला अर्पण करायचा आहे हा गोड विडा. तसा ते नीट छान तुम्हाला विडा बनवून देतील. तर तो विडा स्वतःच्या हाताने पती पत्नीने मिळून, पती नसतील बाहेर कामाला गेलेले असतील, तुम्ही स्वतः जरी कुलस्त्रीने ही सेवा करणं म्हणजे कुलस्वामिनीची सेवा कुलस्त्रीच्या हातून घडणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि त्या घरात आर्थिक टंचाई कधीच येत नाही. म्हणजे पैशाला, सुख शांतीला, आरोग्याला कशाला कमी राहत नाही. म्हणून उद्या महिलांनो, अगदी साधी सोपी सेवा आहे पण भरभरून देऊन जाईल तुम्हाला ही सेवा. माता लक्ष्मीसह कुलदेवी इतकी प्रसन्न होईल तुमच्यावर की तुमच्या मुलाबाळांची, संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर उद्या गोड पानाचा विडा आपल्या कुलस्वामिनीला एखादी वाटी ठेवा देवी आईच्या जवळ आणि देवघरात, आणि त्यात जरी तुम्ही अर्पण केला तरीही चालेल. बोलून घ्या
की आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझ्या दर्शनाला ह्या वेळी येऊ. तुम्ही गेला नसाल तर आणि जाऊन आला असेल तर नुसतं पानाचा विडा अर्पण करा. नंतर तो पानाचा विडा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला किंवा नवरा बायकोने खाल्ला तरीही चालेल. टाकून देऊ नका. तो पानाचा विडा माता देवी आईचा आशीर्वाद आहे, तो प्रसाद स्वरूप आपण खायचा आहे. आता मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी, असं पण वर्षभर आपण दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची कापूर आरती करायलाच पाहिजे. अगदी 2 आरत्या केल्यानं तुम्ही गणपती बाप्पाची आणि दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी तरीही चालेल, पण कापूर आरती करणं आपल्या कुलदेवीला खूप प्रसन्न करतं. म्हणून कापूर आरती आपल्या घरात झालीच पाहिजे. आता तुम्हाला काही वेळा नाही जमत ना, मग मार्गशीर्ष मंगळवारी तरी नक्की करा. सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन आपल्या कुलदेवीची आरती ही करायलाच हवी. आता तुमच्या घरात मार्गशीर्ष महिन्यात कुणी स्त्री आली तर तिला बोटभर हळदी कुंकू लावून एखादं फळ देऊन नक्की पाठवा. असं खाली हात पाठवू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्याला येईल, दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून महिलांनो, उद्या कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करा.